होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. आणि जेव्हा सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन तुम्हाला सांगतायत आणि पुराव्यानिशी सांगतायत, की ही जी मतदार यादी आहे, ती सदोष आहे, त्याच्यामध्ये चुका आहेत, त्याच्यामध्ये घोळ आहेत आणि तरी देखील तुम्हाला हा अट्टहास आहे. आता तर दुसरी गोष्ट झाली म्हणजे विरोधी पक्ष म्हणत होता, त्यावेळेला तुम्ही कदाचित दुर्लक्ष केलं असतं, तर सत्ताधारी म्हणतायत. बावनकुळेंचं स्टेटमेंट आहे, आता किती मतदार यादी संपूर्णपणे रद्द केली पाहिजे. हां. मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत किंवा ते भाजपचे इतर नेतेही त्याच दृष्टिकोनात म्हणतायत. त्यांनी वेगळा अँगल घेतला असेल, पण ते मतदार यादीमध्ये दोष आहे एवढं निश्चितपणे ते सांगतायत. मित्र पक्ष त्यांचे जे आहेत महायुतीमधले तेही सांगतायत. मग जर सगळेच राजकीय पक्ष सांगतायत की मतदार यादी ही सदोष आहे, तर मग एवढा अट्टहास का? ह्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. दुसरी गोष्ट हं. व्हीव्हीपॅटच्या संदर्भात म्हणजे आज मला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अत्यंत दुःख वाटलं, की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं जी कारण देतात ती किती तकलादू आहेत. म्हणजे हं. व्हीव्हीपॅटच्या संदर्भात त्यांनी सांगितलं, की कायद्यानं आम्हाला मुभा नाही. आता तुम्ही लक्षात घ्या, की 2017 साली नांदेड वाघाळा मतदारसंघाच्या मध्ये त्यावेळेला व्हीव्हीपॅटचं टेस्टिंग राज्य निवडणूक आयोगाने स्वतः केलं होतं. हं. त्यावेळेला कुठला कायदा आडवा आला नाही आणि हां. ही प्रक्रिया सातत्यानं ही सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पारदर्शक अधिकाधिक कसं होईल हे पाहण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. आता ते हात वरती करतायत की नाही आम्ही आता ते व्हीव्हीपॅट वापरू शकत नाही, कायद्याने उभा नाही. मग ह्याचंही उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही. दुसरी गोष्ट 1 जुलैची यादी का? म्हणजे खऱ्या अर्थानं कायदा असं सांगतो, की हां. 30 ऑक्टोबर 2024ला जी शेवटची निवडणूक झाली विधानसभेची, त्या विधानसभा निवडणुकीची मतदार यादी तुम्हाला वापरली पाहिजे. हं. तुम्ही स्वतःच निर्धारित केलं की 1 जुलैची यादी. मग आता 1 जुलैची यादी का? याचं उत्तर दिलं नाही. पण त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणणं आहे, की केंद्रीय निवडणूक आयोग जी यादी देतो तीच आम्ही वापरतो. आम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. मग हां. केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं, तेव्हा ते म्हणतात, की आम्ही फक्त यादी देण्याचं काम करतो. मग आता तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाने विनंती केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला, की 15 ऑक्टोबरची यादी द्या. मग हं. आता निवडणूक आयोगाने 15 दिवस, जवळपास आता 21 दिवस झाले, उत्तरही दिलं नाही. मग हां. का उत्तर दिलं नाही? म्हणजे ठीक आहे. हे मी सगळे मी प्रश्न विचारतो सर. हे सगळे प्रचंड प्रश्न मोठ्या विचारूया. प्रमाणामध्ये हां, सत्ताधाऱ्यांकडून त्याचं उत्तर घेऊया. पण अजून एक विरोधी पक्षाचा आवाज मला वाटतं ऐकूया आपण आणि तो म्हणजे अविनाश अभ्यंकरजी तुमच्याकडून. तुम्ही सत्याचा मोर्चा काढला, पुराव्यांचा ढीग दिला, आक्षेप नोंदवले, सगळं केलं, भेट घेतली, हे सगळं केलं. आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी सुद्धा प्रश्न विचारले. जी उत्तरं आली ती तुम्हाला पटणारी आहेत का? तुमचं समाधान करणारी आहेत का? आजची निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद होती, त्याला लाचारीचा परमोच्च बिंदू असं आपण म्हटलं तर कमी ठरणार नाही. हं. कारण त्यांनी लोकशाहीचा खून केलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे आधी आम्हाला सगळेजण